मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मान तालुक्यातील पिंगळी खुर्द येथे संत कबीरदास महाराजांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून कबीर संप्रदायाचे महाराष्ट्राचे महंत नवनाथ जाधव, सौ मनीषा जाधव आणि परमपूज्य हरिभक्त पारायण परशुराम महाराज वाघ यांच्या उपस्थितीत संत कबीर मंदिराचे नूतन कलशारोहण समारंभ आणि वास्तुप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण हनुमंत इंदलकर आणि सहकारी वारकरी यांचे सहकार्यातून नूतन कलश आणि नूतन प्रतिमा यांची गावातून गजी आणि ढोल टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि नामघोषात गावातून हजारोंच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। मुख्य दिवशी पुरोहित प्रसाद, इनामदार काकांकडून प्रतिमा पूजन, होम हवन, कलश स्थापना, सत्संग, भजन, प्रवचन, आनंद आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले। मंदिराची कलश स्थापना देवदरी अंभेरी येथील मठाधिपती पुरुषोत्तम महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात आली। कबीर संप्रदायाचे महाराष्ट्राचे महंत श्री नवनाथ जाधव आणि सौ मनीषा जाधव यांचे सुश्राव्य असा सत्संग घेण्यात आला। तदनंतर देवदरी अंभेरी येथील वाघ महाराजांच्या अमोघ वाणीमधून भक्तिरस ऐकण्याचा योग कार्यक्रम ठिकाणी सर्व भाविकांना आला। सायंकाळी 6 वाजता हरिभक्त पारायण बाळकृष्ण वसंत गडकर यांचे संत कबीरदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर अनमोल असे प्रवचन घेण्यात आले। सोबतच नवीन उपक्रम म्हणून समाजातील गरजू आणि होतकरू मुलांना प्रबोधनपर आर्थिक मदत देण्यात आली। तसेच कार्यक्रमस्थळी आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करून तसेच वृक्षदान करून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत नामदार जयकुमार गोरे यांच्या सुवेद्य पत्नी आणि भाजप नेत्या सोनियाताई गोरे, मंत्रालय स्वीय सहाय्यक रमेश झंजे, बृहमुंबई महानगरपालिकेचे अभियंता अभय जगताप, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणवरे, खटाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, खटाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव, मान तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोषजी घोडके, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक किरण यादव, खटाव तालुका गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते, पिंपरी बुद्रुकच्या उपसरपंच शांताबाई जाधव, विजय जाधव, माजी सरपंच लक्ष्मण जाधव, सुधीर जाधव, पत्रकार शरद कदम, रवींद्र कुमार पवार, दिलीप देशमुख, राजेंद्र जाधव, नानासाहेब जाधव, धर्मदास जाधव, सुरेश जाधव, प्रकाश जाधव, अण्णासाहेब जाधव, विजय जाधव, चंद्रकांत लाटे, रामदास जाधव, सोपान जाधव, युवराज जाधव, मच्छिंद्र जाधव, प्रसाद अडसर, श्रीकांत दोरगे, खाडिया मंदिर साबरमती गुजरात येथील अनुयायी भाऊसो जाधव, सूर्यकांत जाधव, राजेंद्र कट्टे, दादा पाटील, सीताराम जाधव, इंदुताई एलमर, अप्पासो एलमर, हनुमंत घाडगे, अरुण जाधव, राजेंद्र जाधव, गोरख जाधव, भारत मेलके, सुभाष घाडगे, प्रभाकर भोरे, दादासाहेब जाधव, शांताराम पवार, संतोष सावंत, केशव पवार, उदय गुलाब जोशी, बजरंग रोमन, पुणे मुंबई येथून संत कबीर संप्रदायाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री धनाजी देवकर बनपुरी यांनी मंदिरासाठी कळस अर्पण केला, तर अन्नदानासाठी मुंबईचे अभियंता अभय जगताप साहेब धारपुडी तसेच दादासाहेब किसन काळे पिंगळी यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले। या प्रसंगी मंदिर सेवेच्या दररोजच्या पूजा पाठांमध्ये नित्यसेवा देणारे भगवान जाधव यांचा तसेच मंदिर जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणामध्ये विशेष योगदान देणारे जयप्रकाश शिंदे, जयदीप जाधव, सनत कुमार काळे, दिलीप शेलार, दशरथ शेलार, प्रशांत शेलार, बाळासो जाधव, अक्षय जाधव यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष देणगीदार महंत नवनाथजी जाधव तसेच यांचे वडील बंधू दत्तात्रय जाधव आणि जाधव परिवार, अभय जगताप, ॲडव्होकेट शरद जाधव, राजेंद्र नानासो जाधव, सूर्यकांत जाधव, किसन तोरसे, साबरमती सत्संग मंडळ, पिंगळी कर सत्संग मंडळ, नायकाची वाडी सत्संग मंडळ, एरळावाडी, कान्हारवाडी, गोंदवले सत्संग मंडळ आदींनी विशेष परिश्रम घेतले। आज संत शिरोमणी सद्गुरू कबीर साहेब यांचा प्राकट्य दिवस आणि आज पिंगळी खुर्द येथील संत शिरोमणी सद्गुरू कबीर साहेब मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण समारंभ हा संयुक्त कार्यक्रम आज पिंगळी खुर्द, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, आमचे मार्गदर्शक सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सन्माननीय सोनियाताई गोरे मॅडम आज
सोलापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यातील सगळे कार्यक्रम उरकून मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळं वडाला फेऱ्या मारणं आणि 2 जिल्ह्याला फेरी मारून आज आपण त्यांना आणखीन वडाचं झाड भेट दिलेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी मॅडम उपस्थित झाल्यात त्याबद्दल संत कबीर संप्रदाय, पिंगळी गावचे सर्व ग्रामस्थ, इथं उपस्थित भाविक भक्त या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे अध्यात्मामधलं एक खूप ज्ञानी आणि शंकर होते 2 आचार्य, एक रामानुजाचार्य आणि शंकराचार्य. शंकराचार्य वैदिक परंपरा स्थापन केली, रामानुजाची परंपरा स्थापन केली. तर रामानुजाचार्य सकाळमध्ये राहायचे. ज्यावेळेला कबीर जन्म झाला तेव्हा ते म्हणजे एक महान आत्मा जन्माला आलाय, तो जगाचा उद्धार करणार. हे रामानुजाचार्य चरित्र चालले संपूर्णपणे, आणि त्यांनी वर्णन केले की महान आत्मा जन्माला आलाय आणि तो जगाचा उद्धार करणार, जगाला सत्कार म्हणजे चांगला मार्ग दाखवणार आहे. तेव्हा कबीर जेव्हा त्यांना जाणून येतात, आता ते त्या काळात कर्मठ व्यवस्था तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, इतकी कर्मठ अवस्था बोलायची सोय नाही. म्हणून अच्युत आणि छूत हा 2 विभाग म्हणजे अस्पृश्य आणि स्पृश्य वैदिक परंपरा वाटली. आता हे कुठल्या परंपरेतले काय माहित नाही, काय नाही. कबीरला कोण उपदेश करणार आहे, कोण शिष्य करून जाणार आहे, खूप वाईट अवस्था आहे. मला जास्त बोलायचं ना, असं बोलाय आपला वेळ नाही, खूप विलंब झाला आपल्या कार्यक्रमाला. म्हणून कबीरजींनी विचारलं की रामानुजाचार्य मला त्यांची दीक्षा घ्यायची, पण ते दोन्ही बाजून पडदे लावायचे, बरोबर ना, 2 पडदे लावायचे आणि ते लोकात जायचे. म्हणजे त्यांना लोकांदर्शन लोकांसुद्धा घेऊन आहे, स्पर्श, अनुग्रह, ज्ञान हे लांबच राहील. 2 पडदे लावायचे आणि ते नदीला जायचे. दिवशी म्हणले की एक नियम त्यांचा नियमाचा आहे की पहाटे 3:30ला पहिल्या भागामध्ये ते गंगे स्नान करतात, आमच्या घाटावर स्नान करतात. बस म्हणजे मला पुष्कळवाडी तुकोबाजी महाराज त्यांच्या स्नानापूर्वी गंगेवरती गेले, पायरीवर झोपले. कृष्णाला रामाला हो जे अवगत झालं नाही ते अवगत कबीराने करून दाखवलं. भूमिका लक्षात ठेवा. जगातले सगळे संत एका बाजूला आणि संत कबीरांचे विचार एका बाजूला. थोडं श्रेष्ठ आणि जहान परब्रह्म तत्व परब्रह्मरूप होण्याला काय हरकत नाही. काय हो कबीरांच्या जवळ काय होतं? काहीही नव्हतं, तरी सुद्धा एवढं का प्राप्त झालं त्यांना? त्यागाला ऐश्वर्य लागतं. त्याग करण्यासाठी बघा, ऐश्वर्य त्याग कधी करतो माहिती आहे का? त्या ऐश्वर्याची किंमत कळल्यानंतर, श्रीमंतीची किंमत कळल्यानंतर श्रीमंत माणसं सगळं टाकून देतात आणि विरक्तीला प्राप्त होतात, वैराग्याला प्राप्त होतात. उदाहरणार्थ महावीर, बुद्ध हे प्राप्त झाले. त्यागायला कबीराकडे काय होतं? काहीच नाही कबीराकडे त्यागायला. पण एक भूमिका लक्षात ठेवा, परब्रह्म तत्व ज्या वेळेला संत कबीरांच्या देहाचा आधार घेऊन जगाच्या कल्याण करता येत असतं त्यावेळेला ते प्रज्ञावंत असतात. आणि प्रज्ञावंताला प्रज्ञा शब्दाचा अर्थ कळायला का? कारागृह आहे. घर कसले ही तर तारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तर तारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन पारा, तुझा आळवितो कैसा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.